हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 25 मेच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात भयानक, सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आलाय, ज्याचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. फ्रेंड्स, राघव कामतच्या श्राद्धाच्या दिवशीच सरकारने आपला खरा चेहरा सखी समोर आणलाय. सरकारने सखीचा जीव घ्यायचं ठरवलं. सरकारने राघव कामतच्या श्राद्धासाठी जी खीर बनवली होती त्या खीरमध्ये विष टाकलं होतं. कान्हा तेथे पोहोचला, सखीला समजवण्याचा प्रयत्न केला. बेबी सरकार, या खीरमध्ये विष आहे, खाऊ नका. पण सखीचा आपल्या आईवर आंधळा विश्वास आहे, त्यामुळे तिने ही खीर खाल्ली आणि मग सरकारच्या रूममध्ये गेली. पण तिथे गेल्यावर तिला आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का बसलाय, कारण आता सखी मरणार हा विचार करून सरकार तेथे आधीच आपल्या खऱ्या रूपात तयार होऊन बसली होती. म्हणजे इतके दिवस तेजस्विनीचं नाटक करून तिच्यासारखी दिसणारी सरकार पुन्हा एकदा तिच्या खऱ्या रूपात आली आहे आणि सखीच्या नाकातून रक्त वाहू लागलंय. मग कान्हा सखीला वाचू शकणार का? सरकारचा हा धप्पा सखी पचवू शकेल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कान्हा त्याच्या घरी असतो, खूप दुःखी असतो आणि त्याच वेळेस कान्हाला सखीचा कॉल येतो. सखीचा कॉल पाहून कान्हाला खूप आनंद होतो. कान्हा एका क्षणात फोन उचलतो. सखी ही काही बोलणार. कान्हा म्हणतो, बेबी सरकार बोला ना, बोला ना बेबी सरकार. पण सखी काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात कान्हा म्हणतो, ए थांब, खाली पडायचं नाही बरं का. सखीला काही कळतच नाही कान्हा हे का बोलतोय. तर कान्हा म्हणतो, मी तुमच्याशी नाही बोलत आहे बेबी सरकार, तुमच्या डोळ्यातून जो अश्रूचा थेंब खाली पडणार आहे ना त्याला सांगतोय. कान्हाचं हे वाक्य ऐकून सखी त्याच्यावर पुन्हा एकदा फिदा होते, खूप इमोशनल होते आणि मग कान्हा या थेंबाशीच बोलू लागतो. ए तुला काय वाटलं रे, तू खाली पडशील? अरे तेथे मी नाही आहे तुला झेलायला, तू खाली पडू नको, कारण माझ्या बेबी सरकारच्या डोळ्यातून पडलेला पाण्याचा थेंब खूप मौल्यवान आहे. तो असा जमिनीवर पडून देऊन मी वाया नाही जाऊ देऊ शकत, त्यामुळे तू खाली पडू नको, जेथे आहे तेथेच थांब. हे ऐकून सखी खूप इमोशनल होते, रडू लागते. कान्हा हा सखीशी बोलत असतो, पण तो काय बोलतोय हे आपल्याला ऐकू येत नाही, फक्त बॅकग्राऊंड म्युझिक सुरू असतं. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप क्यूट आहे, खूप छान आहे. कान्हा आणि सखी या दोघांमध्ये काय सुरू आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण सखीने कान्हाला फोन केला आणि कान्हा हा तिच्याशी मनसोक्त बोलतोय. सखी त्याचा प्रत्येक शब्द ऐकून घेतीये. कान्हा सखीला म्हणतो, बेबी सरकार काही बोला ना, बोला काहीतरी, फक्त मीच बोलतोय, तुम्ही काहीच बोलत नाहीये. सखी काहीच बोलत नाही. कान्हा म्हणतो, ठीक आहे, काही इतर बोलू नका, फक्त एकदा एकदा माझं नाव घ्या. आणि सखी म्हणते, कबीर. हे ऐकून कबीरला अख्ख्या जगाची सगळी सुखं मिळालीत असं वाटतं. सखी खूप इमोशनल होते आणि फोन कट करते. कान्हाला जगातला सगळ्यात मोठा आनंद मिळालेला असतो. तो खूप खुश होतो. त्याच्या हातात जे हळकुंड असतं त्या हळकुंडाची पापी घेतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. सखीसुद्धा इमोशनल झालेली असते. तिला कान्हाची खूप आठवण येते. पण कान्हाने आपल्याशी इतकं काही बोलला तेच तिच्यासाठी पुरेसं असतं. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. सखी वॉशरूममध्ये येते. तिला ब्रश करायचा असतो. ती ब्रशवर पेस्ट लावणार इतक्यात तिला आठवतं की कान्हा तिला म्हणाला होता, एकदा तुम्ही बोटाने ब्रश करून पहा, इतकी मजा येईल ना, मग तुम्ही मला सांगा. आणि सखी ठरवते, ठीक आहे, आज मी बोटाने ब्रश करून पाहते. पण तेवढ्यात ती विचार करते, सखी खरंच तू हे करणार आहे का? चक्क बोटाने ब्रश करणार आहे? पण सखी ठरवते, काय हरकत आहे, एकदा ट्राय करून पाहू. सखी ब्रश खाली ठेवते आणि पेस्ट बोटावर घेते आणि ती ब्रश करणार इतक्या चक्क कान्हासुद्धा बोटावर पेस्ट घेऊन तिच्यासमोर उभा राहतो. सखीला आश्चर्य वाटतं. सखी मागे वळून पाहते तर कान्हा म्हणतो, बेबी सरकार थांबा, मी दाखवतो बोटाने ब्रश कसा करायचा. आणि कान्हा तिच्यासमोर बसतो आणि बोटाने ब्रश कसा करायचा हे सखीला शिकवतो. सखी खूप खुश होते आणि तीसुद्धा कान्हाने शिकवल्याप्रमाणे बोटाने ब्रश करत असते. कान्हा तिला म्हणतो, चला आता गुळणी करा. आणि सखी ही गुळणी करते आणि वर पाहते, पण तोपर्यंत कान्हा गायब झालेला असतो. सखीला समजतं की हा सगळा तिचा भास होता आणि कान्हा इथे काही आलेला नाही आहे. सखी खूप दुःखी होते. तिला कान्हाची आठवण सतावत असते. सखी स्वतःला आरशात पाहते आणि मग थोड्याच वेळात
सरकार सखीच्या रूममध्ये एक बॅग घेऊन येते. तोपर्यंत सखी तयार झालेली असते आणि तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल असते. सरकारला हे समजतं. सरकार म्हणते, सखी आज किती दिवसानंतर तू इतकी खुश दिसतीयेस, काय झालंय? तर सखी म्हणते, नाही आई, काही नाही, असंच. तर सरकारला समजतं हा कान्हाची जादू आहे आणि सरकार म्हणते, कान्हाची आठवण आली म्हणून असतेस ना? सखीला मोठा धक्काच बसतो. सखी विचारते, आई तुला कसं कळलं? तर सरकार म्हणते, आई आहे तुझी, मला सगळं कळतं. आत्ता मला कळतंय काल ती जान्हवी तुला भेटायला का आली होती. तिने त्या किरणला माफ केलं आणि मग तुझ्या मनात सुद्धा भरून दिलं असेल की तू सुद्धा त्या कबीरला माफ कर, म्हणून तू त्याचा विचार करतेस ना? तर सखी सांगते, नाही आई, असं काही नाही आहे, मी कबीरला माफ नाही केलं आहे. तर सरकार सखीला आणखीन भडकून देते आणि म्हणते, सखी किरण आणि जान्हवीची गोष्ट वेगळी आहे. त्या दोघांचं अजून लग्न झालं नाही आहे, त्यांचं नातं असंच वरच्यावर आहे. पण तुमच्या दोघांचं लग्न झालं आहे आणि कबीरने तुझी खूप मोठी फसवणूक केली आहे. त्यामुळे त्या जान्हवीच्या गोष्टीत येऊ नको, कबीरला माफ करू नको. त्याने तुला कसं फसवलं आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा जेव्हा त्याची आठवण येईल. सखीला खूप वाईट वाटतं आणि मग सरकार तिला विचारते, सखी तू तो तुझ्या बाबांचा फोटो आणलास का? तर सखी म्हणते, नाही, मी आणायला गेले होते पण माझा अपघात झाला आणि मग ते राहूनच गेलं. तर सरकार म्हणते, अगं असं कसं? आता तुझ्या बाबांच्या श्राद्धाला तो फोटो लागेल ना? सखी म्हणते, ठीक आहे, मी उद्या सकाळी जाऊन घेऊन येईल. तर सरकार म्हणते, आणि ही पिशवी घे, तेथे एक मंदिर आहे, त्या मंदिरात तुला सेवेकरी भेटतील, त्यांना ही पिशवी देऊन टाक. सखी म्हणते, ठीक आहे आई, मी करेल हे काम. सरकार तेथून निघून जाते आणि आपल्या रूममध्ये येते. तर नंदा मस्त डोळ्याला काकडी लावून बसलेली असते. सरकार तिला म्हणते, वा, मजा चालली आहे तुझी. नंदा विचारते, काय झालं? तर सरकार म्हणते, तू मला जे काही बोलली ना कान्हा आणि सखीबद्दल, त्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले होते, पण थँक्यू, तू मला बोलल्यामुळे मी माझा पुढचा प्लॅन बनवला. नंदा विचारते, दिल्या का तिला पुड्या त्या सखीला? तर सरकार सांगते, हो दिल्यात ना, आणि त्या पुड्या आता माझं मोठं काम करणार आहे. नंदा विचारते, असं नेमकं त्या पुड्यांमध्ये काय आहे? तर सरकार म्हणते, कळेल. सरकार ही कोणतीच गोष्ट विनाकारण करत नाही. आता त्या पुड्यांमध्ये काय आहे ना ते उद्याच सगळ्यांना कळेल. नंदाला मोठा धक्काच बसतो की सरकारचा नेमका प्लॅन काय आहे. सरकार मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असते. रात्र होते आणि राजलक्ष्मी तिच्या बेडरूममधून कपाटातून देवदत्ताचा एक फोटो बाहेर काढते. या फोटोकडे पाहून राजलक्ष्मी खूप इमोशनल होते आणि म्हणते, देवदत्त, तुला माहिती आहे का, एका आईसाठी सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं? तिच्या हयातीत, ती जिवंत असताना तिच्या मुलाचा मृत्यू पाहणं. आणि हे दुःख मी भोगलंय आणि हे दुःख कधीच कमी होणार नाही आहे. मी कबीरकडे पाहून जगले असते, पण जोपर्यंत तुझा खून करणारी ती सरकार जिवंत आहे ना, तोपर्यंत मी कधीच शांत होऊ शकत नाही, सुखी राहू शकत नाही. आणि तेवढ्यात अपर्णा तेथे येते आणि तीसुद्धा खूप इमोशनल होते. या फोटोकडे पाहतच राहते. अपर्णा राजलक्ष्मीला समजवण्याचा प्रयत्न करते. आई, 12 वर्ष झाली आहेत, पण आपण अजूनही यांच्या अस्थी विसर्जित केल्या नाही आहेत. असं म्हणतात की जोपर्यंत अस्थी विसर्जित केल्या जात नाही तोपर्यंत आत्म्यास शांती मिळत नाही. मला असं वाटतं यावेळेस आपण अस्थी विसर्जित कराव्या, म्हणजे तुमच्या मनाला सुद्धा शांती लाभेल. तर राजलक्ष्मी चिडून म्हणते, नाही अपर्णा, जोपर्यंत माझ्या मुलाचा खून करणाऱ्या त्या सरकारच्या चितेला मी अग्नी देत नाही ना, तोपर्यंत माझ्यातील आग शांत होणार नाही, मला शांती मिळणार नाही. तेवढ्यात कबीर तेथे येतो आणि राजलक्ष्मी कबीरच्या हातामध्ये देवदत्तच्या अस्थी देते आणि म्हणते, कबीर, 12 वर्ष झालीत मी या अस्थी सांभाळतीये. कमीत कमी या वर्षी तरी या अस्थी विसर्जित करून तुझ्या बापाला शांती मिळेल असं काहीतरी कर. हे म्हणून राजलक्ष्मी तेथून निघून जाते. अपर्णा कबीरला समजवण्याचा प्रयत्न करते. मी आईंनासुद्धा तेच समजावत होते. कदाचित अस्थी पाण्यात विसर्जित करून आत्म्यास शांती मिळू शकते, पण सूड घेतल्याने, कोणाचं तरी वाईट केल्याने आत्म्यास शांती कधीच मिळणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे काही करशील ते विचार करून, ठरवून योग्य करशील. असं म्हणून अपर्णा तेथून निघून जाते आणि कबीर देवदत्तच्या अस्थींकडे पाहून म्हणतो, बाबा, लवकरच मी आणि सखी तुमच्या अस्थी पाण्यात विसर्जित करू आणि मी लवकरच त्या सरकारचा खरा चेहरा सखीसमोर आणणार आहे आणि मग सरकारला बर्बाद करणार. हीच तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. म्हणजे कबीरने ठरवलं आहे
की आता राघव कामाच्या श्राद्धाच्या दिवशीच या सरकारचं सत्य सगळ्यांसमोर आणायचं, सरकारला एक्सपोज करायचं. मग त्याला हे जमेल की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. इकडे सखीच्या घरी राघव कामाच्या श्राद्धाची सगळी तयारी सुरू असते. सरकार, मीनाक्षी, उर्मिला, परशुराम, सखी, वेदू, नंदा या सगळ्या तयारी करत असतात. सरकारला हे काम खूप कंटाळवाणं वाटतं, पण आता तेजस्विनी म्हणून तिला हे नाटक करावं लागतंय. आणि तेजस्विनी म्हणजे सरकार ही मीनाक्षीला म्हणते, मीनाक्षी या सगळ्या गोष्टींबद्दल तुला चांगली माहिती आहे, तर उद्या कोणतीही कमी राहायला नको. मीनाक्षी म्हणते, हो वहिनी. परशू म्हणतो, वहिनी तू टेन्शन घेऊ नको, मी सुद्धा आहे तिच्या मदतीला. तर उर्मिला म्हणते, तुम्ही असं का करता, मला कोणत्याच कामात घेत नाही, मी सुद्धा आहे, माझ्या लायक काही काम असेल नक्की सांगा, मला जमलं तर ते मी नक्की करेल. सगळे हसू लागतात. आणि मग सखी ही सरकारला विचारते, आई यावर्षी पहिल्यांदाच तो बाबांचं श्राद्ध घालणार आहे ना. आणि मग सरकार नाटक सुरू करते, हो ना, 12 वर्ष झाली त्यांना जाऊन, पण पहिल्यांदाच मी यांचं श्राद्ध घालणार आहे. सगळ्यांसमोर मी मनसोक्त रडू शकेल, राघवची आठवण काढू शकेल, असं म्हणून ती डोळ्यात खोटं खोटं पाणी आणते. त्यामुळे सगळेच खूप इमोशनल होतात. आणि मग नंदा असं काही बोलते ज्यामुळे सरकारला खूप राग येतो. नंदा म्हणते, खरंय ना, माझ्या तेजुडीला तिच्या नवऱ्याचं दुःख मनवायला सुद्धा कधी संधी नाही मिळाली, श्राद्ध घालायची संधी नाही मिळाली. ते सगळं त्या कपाळ करंट्या त्या नालायक सरकारमुळे. सरकार खूप चिडते, नंदाकडे रागारागाने पाहते, पण नंदा काही बोलायचं थांबत नाही. नंदा पुढे सांगते, अगं ती सरकार आहे ना, काय बोलू, अशी पोरगी. तिच्या लहानपणाचा एक किस्सा सांगते. लहानपणी तिने काय केलं, गावातून एसटीत बसली, आली मुंबईला, मुंबईच्या स्टँडवर उतरली, बापाचा फोटो बरोबर घेऊन आली होती, स्टँडवर बसली, बापाचा फोटो ठेवला आणि बापाच्या फोटोसमोर बसून रडायला लागली, गेला माझा बाप गेला. आणि मग स्टँडवर असलेल्या सगळ्या लोकांनी भीक म्हणून पैसे फेकले तिच्यासमोर. त्या पोरीनी सगळे पैसे गोळा केले, हॉटेलात गेली, जेवण केलं, मस्त पिक्चर पाहिला आणि आली गावाकडं. हे ऐकून सरकार खूप चिडते, तर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. हे सगळं ऐकताना सरकारचा चांगला जळफळाट होत असतो. सरकार नंदाला इशारा करते, तोंड बंद ठेवायचं. नंदाची बोलतीच बंद होते. आणि मग सखी ही वेदूला म्हणते, वेदू तू सगळ्या वस्तूंची यादी चेक कर, वस्तू आल्यात की नाही. वेदू एक एक गोष्ट सांगते, पण एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली असते. परशू म्हणतो, मी ते आणणारच होतो, पण दुकानदाराकडे नव्हतं, तो म्हणाला नंतर घेऊन जा, पण आता त्याचं दुकान बंद झालं असेल. मीनाक्षी म्हणते, मग आता काय करायचं. आणि तेवढ्यात गौतम ही वस्तू घेऊन तेथे पोहोचतो. सगळे खूप खुश होतात. सखी म्हणते, गौतम काका थँक्यू, तू हे आणलंस, बस ना आमच्याबरोबर. पण गौतम काही न बोलता तेथून निघून जातो. त्यामुळे सखी खूप दुःखी होते, रडू लागते. सरकार म्हणते, जाऊ दे सखी, त्याचा राग हळूहळू शांत होईल, तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. आणि मग सरकार ही नंदाला विचारते, काय मावशी पाणी देऊ का, बोलून बोलून तुझा घसा सुकला असेल ना. नंदा घाबरून म्हणते, नाही मला काही नको आहे. आणि सरकार ही सगळ्यांना आपापली कामं करायला सांगते. सगळे तेथून निघून जातात. सरकार चिडून म्हणते, सखी उद्या मी सगळ्यांसाठी खीर बनवणार आहे, आणि मी जी खीर बनवणार आहे ना, ती खीर खाऊन तू कायमची ढगात जाशील. म्हणजे सरकारने एक खूप डेंजरस प्लॅन बनवला आहे. दुधातून विष नाही देता आलं, आता खीरमधून विष द्यायचं, आणि ते सुद्धा राघव कामाच्या श्राद्धाची खीर, जी सखी खाणारच यात शंका नाही. आणि इकडे खरी तेजस्विनी ही ज्या ठिकाणी असते तेथे आपण जातो. ज्या बाईने तिला वाचवलंय ती आपल्या झोळीतील बाळाशी बोलत असते. त्याला पाठीवर आई लिहून दाखवते आणि म्हणते, हे पा बाळा, आई आहे मी तुझी, आता लवकरच तुझे बाबा येतील, मग आपण सगळे फिरायला जाऊ, तुला फिरायला आवडतं ना. आणि हे सगळं ऐकून खरी तेजस्विनी जी जखमी अवस्थेत आहे ती खूप दुःखी होते आणि म्हणते, माझ्या सुखी संसाराला सुद्धा त्या मनस्विनीची नजर लागली, माझा सुखी संसारसुद्धा असाच होता, मी, राघव आणि आमची सखी, पण ती मनस्विनी आमच्या आयुष्यात आली आणि सगळं काही उद्ध्वस्त झालं. उद्या राघवला जाऊन 12 वर्ष होतील, पण मी राघवचं श्राद्धसुद्धा घालू शकत नाही, माझ्याकडे राघवचा फोटोसुद्धा नाही आहे, काय करू, राघवचं श्राद्ध कसं घालू, हाच प्रश्न तेजस्विनीला पडतो. तेजस्विनी खूप जखमी असते, तिच्यावर कोणताही इलाज होत नाही आहे, आणि ती आता कशी सखी आणि कान्हापर्यंत पोहोचणार हा प्रश्नच आपल्यासमोर आहे. इकडे सरकारच्या घरी सरकार सखीला म्हणते, सखी बाळा तुझ्या बाबांचा फोटो उद्या सकाळी घेऊन ये. तर सखी म्हणते, मी वेदूला सांगते ना,
वेदू म्हणेल, हो हो ठीक आहे, मी उद्या सकाळी घेऊन येईल. सरकार चिडून म्हणते, वेदू बाळा जा बरं आतमध्ये, खूप कामं आहे ना, जा. ती वेदूला पाठवून देते आणि वेदू गेल्यानंतर सखी सरकारला म्हणते, काय झालं आई? तर सरकार तिला सांगते, अगं सखी बाळा असं काय करतेस? आता हे तुझ्या बाबांचं श्राद्ध आहे, बाबांचं काम तुझ्या हातून व्हायला पाहिजे ना, त्यामुळे अशा नोकर माणसाकडे ही कामं सोपवू नये. तूच जा आणि उद्या सकाळी तो फोटो घेऊन ये. हो की नाही मावशी? नंदा म्हणते, हो हो खरे खरे, तुझ्या बाबांच्या कामाला तुझा हात लागलाच पाहिजे. सखी म्हणते, ठीक आहे आई, मी नक्की जाईल हा. असं म्हणून सखी तेथून निघून जाते. नंदा विचारते, काय ग कशाला तिला पाठवतेस? फोटो कुणी आणला काय फरक पडतो, उगाच पोरीला पाठवतेस? तर सरकार म्हणते, मी प्रत्येक गोष्ट प्लॅनिंगप्रमाणे करतेय आणि उद्या सखी घराबाहेर जाईल, मग पुढे काय होईल ना हे पाहिल्यावरच तुला कळेल की मी तिला आज सकाळी घराबाहेर का पाठवलं आणि उद्या सकाळी पुन्हा का पाठवतेय. या सरकारचा नेमका प्लॅन आहे तरी काय हे नंदाला कळतच नाही, पण सरकारने खूप डेंजरस प्लॅन बनवला आहे एवढं मात्र खरं. दुसरीकडे गौतमने कान्हाला कॉल केलेला असतो आणि गौतमच्या आवाजावरून कान्हाला समजतं की काहीतरी घडलंय. कान्हा विचारतो, काय झाले काका, तुमचा आवाज असा काय येतोय? तर गौतम सांगतो, कान्हा जे काही घडलंय ना असं कधी घडेल असा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. कान्हा घाबरून विचारतो, काका काय झालंय, स्पष्टपणे सांगा मला. तर गौतम सांगतो, जसं त्या सरकारने तुझ्याबद्दल सखीच्या मनात विष कालवलं होतं ना, तसंच माझ्याबद्दल सुद्धा तिच्या मनात विष कालवलंय. सरकारने सखीला असं सांगितलं की तिच्या गाडीचे ब्रेक आपण दोघांनी मिळून फेल केले होते आणि मी तुला मदत केली आहे. हे ऐकून कान्हाला मोठा धक्काच बसतो. गौतम सांगतो, आणि सखीचा सुद्धा यावर विश्वास बसला, कारण सखी तिच्या आईवर आंधळा विश्वास ठेवते. तिची आई जे काही सांगेल ते खरं आहे असं तिला वाटतं आणि तिने चक्क माझ्याशी सगळे संबंध तोडून टाकलेत. तू माझा काका नाही, मी तुझी पुतणी नाही असं ती मला बोलली. हे ऐकून कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा म्हणतो, काका हे सगळं खूप चुकीचं आहे, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. सखी मॅडम असं कधी बोलू शकतात, त्या असं का बोलल्या? तर गौतम म्हणतो, माझासुद्धा विश्वास बसत नाही. कान्हा आपल्याला लवकरात लवकर त्या सरकारचं सत्य सखीसमोर आणावंच लागेल, नाहीतर सखीचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कान्हा म्हणतो, काका माझ्याकडे एक आयडिया आहे, तुम्हाला एक काम करावं लागेल. तुम्हाला पुन्हा एकदा त्या सरकारच्या रूमची झडती घ्यावी लागेल. माझा पूर्ण विश्वास आहे आपल्याला नक्कीच असं काहीतरी सापडेल ज्यामुळे आपण सरकारला एक्सपोज करू शकतो. गौतम विचारतो, पण उद्या तर तू सरकारला एक्सपोज करणार आहे ना, तुझ्याकडे ते 2 साक्ष आहेत, त्यांना तू घेऊन येणार आहे. कान्हा म्हणतो, हो काका, मी तर त्यांना वेळेवर घेऊन येईलच, परंतु आपल्याकडे अजून एखादा पुरावा असेल तर चांगलंच आहे ना, कारण तुम्हाला माहिती आहे सरकार कशी आहे, ती वेळेवर बाजी पलटू शकते. त्यामुळे जर भक्कम सबळ पुरावा असेल तर तिला एक्सपोज करणं आपल्याला सोपं जाईल. गौतम म्हणतो, ठीक आहे, मी पाहतो काय करायचं ते. कान्हा म्हणतो, काका आधीच आपल्याला खूप उशीर झाला आहे, अजून उशीर करून फायदा नाही आहे. गौतमला शंका येते. गौतम विचारतो, कान्हा तू हे कशाबद्दल बोलतोय? पण कान्हा त्याला काही सांगत नाही आणि फोन कट करतो. आणि गौतम विचार करतो, मला कधी कधी कळतच नाही या कान्हाचं नेमकं काय चाललेलं असतं, कारण त्याने सखीला असं सांगितलं की तो पैशांसाठी या घरात आला, सखीशी लग्न केलं, पण त्याचा उद्देश नक्कीच काहीतरी वेगळा आहे. या नेहमी हसणाऱ्या चेष्टा मस्करी करणाऱ्या चेहऱ्यामागे एक खूप मोठं दुःख लपलं आहे आणि ते अजून कोणालाच माहीत नाही आहे. म्हणजे आता गौतमला सुद्धा शंका आली आहे की कान्हाचा उद्देश काहीतरी वेगळा आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कान्हाने पैशांसाठी नाही तर स्वतःच्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी, देवदत्तच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलं आहे. पण अजूनही ते सखी आणि इतर कोणालाही, सरकारलासुद्धा माहीत नाही आहे. थोड्या वेळानंतर गौतम हा हॉलमध्ये एकटाच बसलेला असतो. तेवढ्यात सखी तेलाची वाटी घेऊन तेथे येते. गौतमलाही माहीत नसतं, सखी गौतमच्या मागे असते. गौतम पुढे येतो. त्याला राघवची खूप आठवण येत असते आणि आकाशाकडे पाहून तो म्हणतो, राघव दादा आय मिस यू, मला तुझी खूप आठवण येते रे. तेवढ्यात सखी त्याच्याजवळ येते. सखी इमोशनल झालेली असते आणि म्हणते, बाबा आय मिस यू टू. सखी येथे आली आहे हे पाहून गौतम खूप इमोशनल होतो. सखीने माझ्याशी सगळे संबंध तोडले म्हणून गौतम चिडलाय, त्याला सखीशी बोलायचं नसतं. पण सखी गौतमला म्हणते, काका तेल लावून माझ्या डोक्याची चंपी करून देशील का? माझ्या डोक्यात विचारांनी थैमान घातलं आहे आणि मला काहीच विचार करायचा नाही आहे. गौतम खूप इमोशनल होतो आणि सखीला म्हणतो, सखी तुला माहिती आहे का, तुझा बाबा आहे ना मला नेहमी म्हणायचा, ए गौत्या सखीचे एवढे लाड करू नको,
नाहीतर एखादा दिवस सखी तुला बाबा आणि मला काका म्हणायची हे ऐकून सखी हसू लागते, पण ती खूप इमोशनल झालेली असते. गौतम म्हणतो, सखी बाळा, मला माहिती आहे तू जरी मला काका म्हणत असली ना तरीसुद्धा जेव्हापासून राघवदादा हे जग सोडून गेला आहे मनात तू मला तुझा बाबाच मानलं आहे आणि तू नेहमी माझ्याशी सगळं शेअर करायची. जेव्हा तुझी खरी आई तुझ्याबरोबर नव्हती तेव्हा तू खूप एकटी पडली होती आणि तुझ्यासाठी या घरात मीच आधार होतो. पण आज तूच मला दुरावलं आहे, तूच मला स्वतःपासून दूर केलं आहे. सखी खूप दुःखी होते, रडू लागते. गौतम म्हणतो, आणि हा तुझा कसा समज झाला माहीत नाही की मी तुझ्या डोक्याची चंपी केल्यावर तुझ्या डोक्यातील विचार दूर होतात आणि तुला शांत वाटतं. तर सखी म्हणते, काका खरं आहे ते, म्हणून तर मी तेल घेऊन आली आहे. गौतम खूप इमोशनल होतो आणि सोफ्यावर जाऊन बसतो. सखी त्याच्या समोर खाली बसते आणि गौतम तिच्या डोक्याची चंपी करून देत असतो आणि तो सखीला समजवण्याचा प्रयत्न करतो. सखी बाळा, मला माहिती आहे तुला माझं म्हणणं पटत नाही आहे, तू माझ्यावर चिडली आहे आणि मी तुला पुन्हा पुन्हा ते नाही सांगणार आहे. मला तुला फक्त एकच सांगायचं आहे, कधीकधी जे डोळ्यांनी दिसतं, जे कानाला ऐकू येतं ते सुद्धा खोटं असू शकतं. असं म्हणतात की नेहमी आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवा आणि समोर जे दिसतंय त्यावर विश्वास ठेवा. पण जग खूप बदललं आहे, त्यामुळे आज आपल्या नजरेसमोरच कुणी आपल्याला फसवू शकतं आणि आपल्या डोळ्यांना जे दिसतं ना ते सुद्धा खोटं असू शकतं. त्यामुळे कधीही आपल्या मनाचा, आपल्या हृदयाचा विचार करायचा, ते जे काही सांगतंय ते ऐकायचं. आणि तू आता सावध राहा, नेहमी आपले डोळे उघडे ठेव, आजूबाजूला काय चाललंय याकडे लक्ष ठेव, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नको, एवढंच मला तुला सांगायचं आहे. सखी खूप इमोशनल होते. गौतम काका तिला समजावून सांगतो, मी अजून काही बोललो तर त्यावर वाद होतील आणि आता मला तुझ्याशी कोणताही वाद घालायचा नाही आहे. आपल्या दोघांमधील हे नातं मला असंच ठेवायचं आहे. माझं फक्त तुला एकच सांगणं आहे की तू आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला स्वतःपासून दूर करू नको. तुझ्या आईला बाबांची किती आठवण येते हे तू पाहतेस. मलासुद्धा आयुष्याचा जोडीदार चांगला नाही मिळाला आहे. आयुष्याचा जोडीदार असा हवा ज्याच्याशी आपण आपल्या मनातील सगळं काही शेअर करू शकतो. आणि खरंच तुझ्या आयुष्याचा जोडीदार खूप चांगला आहे. आज तुमच्यात गैरसमज असतील, पण हे सगळे गैरसमज लवकरच दूर हो अशीच मी प्रार्थना करतो. असं म्हणून गौतम तेथून निघून जातो. सखी ढसाढसा रडू लागते. तिला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यात सखीची नजर कान्हा, तेजस्विनी आणि तिच्या फोटोवर जाते आणि ही फोटो पाहून सखीला पुन्हा एकदा कान्हाची आठवण येते. खरंच कान्हाबद्दल माझ्या मनात गैरसमज आहेत का? कान्हा खरंच चांगला आहे का? तो जे काही बोलतोय ते खरं आहे का? हेच प्रश्न सखीच्या मनात येतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. सुरुवातीला सखी, कान्हा यांचं फोनवरचं बोलणं, मग ते वॉशरूममध्ये बोटाने ब्रश करणं, हे सगळं खूप फनी होतं, भारी होतं. आजचा एपिसोड तर खूप भारी आहे, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड धमाकेदार असणार आहे. असा ट्विस्ट ज्याचा विचार आपण कधीच केला नव्हता. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, राघव कामतच्या श्राद्धाच्या दिवशी कान्हा तेथे पोहोचणार आणि तो सखीला समजवण्याचा प्रयत्न करेल. सखी मॅडम, ही सरकार आहे, तुमची आई नाही आहे आणि या खीरमध्ये विष आहे, ते देऊन तुम्हाला जीवे मारण्याचा डाव रचलाय सरकारने. ही खीर पिऊ नका, खाऊ नका, या सरकारवर विश्वास ठेवू नका. पण सरकार ही नाटकं करून रडत रडत तेथून निघून जाईल. त्यामुळे सखीला असं वाटेल माझी आई किती चांगली, आणि सखी चक्क कान्हासमोर ही खीर खाणार. कान्हाला जबर धक्काच बसेल. सखी विचारेल, झालं का मला काही, मेले का मी? नाही ना, हेच सिद्ध होतं की माझी आई खरी आहे आणि तू खोटा आहे. कान्हाला खूप वाईट वाटणार आणि मग सखी ही सरकारच्या रूममध्ये जाईल आणि तिला बसणार सगळ्यात मोठा धक्का. सखी ही समोर पाहिल तर तिची आई नसणार, तर चक्क सरकार बसलेली असेल आणि सरकार म्हणेल, धप्पा, मी आहे सरकार. हे ऐकून सखीच्या पायाखालची जमीनच सरकणार. सखी म्हणेल, सरकार? आणि सरकार म्हणणार, आरशात पहा. सखी आरशात पाहिल तर चक्क तिच्या नाकातून रक्त येत असेल. तिला अस्वस्थ वाटू लागणार. तेवढ्यात कान्हा तेथे येईल आणि सखीला सावरणार. सरकार हसू लागेल, कारण शेवटी सरकारचा प्लॅन यशस्वी झालाय. सरकारने सखीची प्रॉपर्टी नावावर सुद्धा करून घेतली आहे आणि तिला खोटा विश्वास देऊन विष असलेली खीर खायला सुद्धा सांगितली आहे.
त्यामुळे सरकारने आता आपलं खरं रूप सखीसमोर आणलं आहे. मग आता कान्हा काय करणार? कान्हा हा सखीला वाचवू शकेल का? सरकारने सखीला असं कोणतं विष दिलं आहे ज्यामुळे ती इतक्या कॉन्फिडन्समध्ये आली आहे की सखीचा जीव वाचू शकत नाही. म्हणूनच तिने सखीला स्वतःचं खरं रूप दाखवलं आहे. सखीचा जीव वाचणार की नाही हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेलच. पण आता सरकार ही खुल्लम खुल्ला समोर आली आहे आणि सरकारचं सत्य समोर आल्यामुळे सखी आणि कान्हातले सुद्धा सगळे गैरसमज दूर होतील. हे दोघे परत एकत्र येतील. मग आता सखी आणि कान्हा दोघे मिळून सरकारला धडा शिकू शकतील का? बदला घेऊ शकतील का? या मालिकेत आता पुढे काय होईल ना हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण खरी तेजस्विनी सुद्धा जिवंत आहे आणि ती लवकरच परत येऊ शकते. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिकेतला हा ट्विस्ट आवडला आहे ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.